शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गळगटे. आता आपण श्री संदीप तांबे, मुक्काम पोस्ट चिंचडगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आहोत. तांबे पाटील, किती दिवसांचा प्लॉट आहे हा? 44-45 ते 45 दिवसांचा प्लॉट आहे. आणि आपलं शेड्यूल एक साधारणतः 22 दिवसांनी सुरू केलेलं आहे यांनी. आपलं शेड्यूल सुरू करण्यापूर्वी तुम्ही मला जे फोटो टाकले होते, वांग्याची कंडिशन एकदम डाऊन होती आणि त्याच्यानंतर शेड्यूल सुरू केलं. शेड्यूल सुरू केल्यानंतर तुम्हाला किती टक्के बदल झाला तुमच्या प्लॉटमध्ये? बराचसा, म्हणजे 50% वाटला. ग्रीनरी आली आणि झाड असं त्याच्यावर शेंडा फोडायला लागले. ही जात कोणती आहे? ही मेघना आहे. आणि 2 ओळीतलं अंतर किती? हे 6 फूट आहे. 6 फूट आहे. आणि 2 रोपांमधलं? 2 रोपांचं पावणे 2 फूट येईल. पावणे 2 फूट आहे. आता सेटिंग सुरू झालेली आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे की ड्रिपची लाईन डबल पाहिजे. पहिला मुद्दा. तुमची सिंगल लाईन आहे. नाही तर करणारच आहे मी. त्याचे ते कॉकपोम काढून ठेवलेले आहे. आता 1-2 दिवसात करायचंच होतं. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे की ड्रिप लाईन डबल असणं गरजेचं आहे. कारण की काय, आता आपण जर पाहिला हा बेड वरच्या साईडला साधारणतः 3 फूट आहे. 3 ते 3.5 फूट आहे. टॉप त्याचा टॉप ते 3.5 ते 3.5 फुटाचा टॉप आहे. आणि खाली जे आहे ते साधारणतः खालची जर रुंदी मोजली तर साधारणतः 5 फुटांचा बेड आहे. 4.5 ते 5 फुटांचा. वांग्यामध्ये तुम्ही आपल्याला जास्त पाणी देणं हा आपला हेतू नाहीये. वांग्यामध्ये आपण जेवढे आपले शेड्यूल करतो आपण ते सर्व 90% शेड्यूल हे जमिनीद्वारे शेड्यूल असतात. आणि तुम्ही वांग्यामध्ये जेवढं तुमच्या औषधांचं कव्हरेज जास्त द्याल, जमिनीद्वारे दिलेल्या शेड्यूलचं कव्हरेज जास्त द्याल, तेवढी तुमची पांढरी मुळी कंटिन्यू चालत असते. कारण की जर वांग्याला तुम्हाला वर्षभर पीक घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याला वर्षभर खाऊ पण घालावं लागणार आहे. बरोबर आहे की नाही? वांग हे कंटिन्यू फुलं देत असतं आणि फळं देत असतं. आपल्याकडे 3-3 दिवसाला तोडे करणारे शेतकरी आहेत. बरोबर? तुमचे दाजीच आहेत. तर 2-3 दिवसाला तोडे, म्हणजे महिन्यातून जर 2 दिवसाला तोडे असतील तर 15 तोडे, 10 ते 15 तोडे महिन्याला करतात शेतकरी. आणि एकरातून 1.5-2 टन हा प्रत्येक तोड्याला माल काढतात. मग जर तुम्ही एवढा माल घेणार असाल तर त्या वांग्याला तुम्ही कंटिन्यू खाऊ घालणं पण गरजेचं आहे. आणि वांग्याला तुम्ही ही एक टप्पा आहे, प्रत्येक एकावर आधारित दुसरा टप्पा आहे. तुम्ही जर पांढरी मुळी चांगली डेव्हलप केली तर तुमचं आपटेक चांगलं होत राहणार, फुटवे चांगले येत राहणार. फुटवे चांगले येत राहिले तुम्हाला फुलांची संख्या भरपूर होणार. फुलांची संख्या भरपूर झाली तुम्हाला फळांची सेटिंग चांगली होणार. तुम्ही जर सर्व अन्न घटक बॅलन्स स्वरूपात देत राहिले, फुलगळ होणार नाही. आणि त्यासोबत वरच्या फवारण्या जर वेळेत घेतल्या तर शेंडाळी किंवा फळ पोखरणारी आळी ही येणार नाही. आता हा प्लॉट 45 दिवसांचा आहे आणि तांबे पाटलांनी आपले दोन शेड्यूल केलेत का 3? एकच शेड्यूल केलेलं आहे. आणि 22 दिवसांनी घेतलं मी शेड्यूल. आणि आता त्यांना पुढचं शेड्यूल आपण देणार आहोत. सर्वात महत्वाचं काय आहे, मेघना जात ही बंपर उत्पादन देणारी जात आहे. परंतु त्या जातीला तेवढं काळजी घेणं पण गरजेचं असतं. आता आज 26 जून तारीख आहे. आता थोडासा शेंडाळीचा प्रकोप काही ठिकाणी दिसतोय. आता आपल्याकडे काही प्लॉट असे पण आहेत, नाशिक जिल्ह्यातील असतील किंवा चंद्रपूर जिल्ह्यातले, गडचिरोली जिल्ह्यातले, कोल्हापूर जिल्ह्यातले प्लॉट आहेत, नाशिक जिल्ह्यातले प्लॉट आहेत. ते तंतोतंत शेड्यूल करतात. शेंडाळी येतच नाही. शेंडाळीची जो पतंग आहे, अंडी घातल्यापासून ती अंडी फुटून त्याची आळी होणं आणि आळीने फळात एंट्री करणं किंवा कळीमध्ये एंट्री करणं हा 6 दिवसांचा पिरियड आहे. किती? 6 दिवसांचा पिरियड आहे. त्या 6 दिवसांच्या पिरियड मध्ये आणि सगळ्यात महत्वाचं, हे शेंडाळीचा जो पतंग आहे हा अंडी रात्रीच्या वेळी घालतो, दिवसा अंडी घालत नाही. त्यामुळे जर एक अंतराने 6 दिवसाच्या एका अंतराने जर रात्रीची एक फवारणी घेतली, म्हणजे समजा 1 तारखेला तुम्ही रात्रीची फवारणी घेतली, 6 तारखेला साधी फवारणी घेतली, परत 12 तारखेला रात्रीची फवारणी घेतली,
तर 100% हा जो शेंडाळीचा प्रकोप कंट्रोल आहे होईल 100% कंट्रोलमध्ये ठेवलेले आपल्याकडे शेतकरी आहेत. आहेत. परंतु ते काय करतात, तंतोतंत शेड्यूल करतात. बऱ्याच वेळेला काय होतं, शेतकऱ्यांचा असा आमचा अनुभव आहे, 2-3 शेड्यूल केले आणि वांग्याने चांगला ग्रीप घेतला, त्यांना असं वाटतं की बाबा आता आपलं पीक तर चांगलं झालंय, आता काय गरज नाहीये शेड्यूल करण्याची. परंतु ते तसं नसतं. हा, हे कधी आहे, समजा तुम्ही 3 महिन्यांचं पीक घेताय किंवा तुम्ही सीझनल पीक घेताय. आता हे वार्षिक पीक आहे. आपण वांग्याला वार्षिक पीक समजतो. 1 वर्षभर 12 महिने, 13 महिने, 15 महिन्यांपर्यंत वांग चालवणारे शेतकरी आपल्याकडे आहेत. जर तुम्हाला 15 महिने वांग चालवायचं असेल तर त्याला शेड्यूल कंटिन्यू करणं गरजेचं आहे. एखादं वर्ष चाललं तर खूप झालं आम्हाला. आपल्याकडे असे शेतकरी आहेत. आणि आम्ही ना कसं आहे, आणि आता तुम्हाला कदाचित असे आपल्या दर्शकांना मी हे सांगू इच्छितो की सगळे शेड्यूल करणे म्हणजे खूप मोठा खर्च आहे असं अजिबात नाही. कारण की आपल्या शेड्यूल मध्ये आपण महिन्यातून फक्त 2दा वॉटर सोल्युबल देतो, फक्त 2 वेळेस, ते पण एकरी 4 ते 5 किलोच्या पेक्षा जास्त आपण वॉटर सोल्युबल देत नाही. महिन्यातून 2दा वॉटर सोल्युबल देतो आणि 2 वेळा आपले जैविक फर्टिलायझर देतो. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं शेड्यूल नाहीये. आपण अनालिसिस केलेलं आहे. जे शेतकरी त्यांच्या स्वतःच्या मनाने किंवा इतर दुकानदारांच्या सांगण्यानुसार शेड्यूल करतात, त्यांच्या खर्चापेक्षा आपल्या शेड्यूलचा खर्च 30% कमी आहे. किती? 30% कमी आहे आणि उत्पन्न डबल आहे. असं तांबेच तुम्ही सुरुवातच त्याच्यामुळे आम्ही सांगू शकत नाही उत्पन्न नेमकं ऍक्च्युअली तुमचं पहिलं वर्ष दुप्पट कसं होतं ते वांग्यात पहिलं वर्ष आहे? पहिलंच वर्ष आहे. याच्या अगोदर वांग केलेलं नाही? कधीच नाही. चला, हरकत नाहीये. आपण आता हे शेड्यूल पुढे नेऊया. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेंडाळीला घाबरण्यासारखं अजिबात नाही. किती काही अवघड कीड नाहीये. त्याला जर व्यवस्थित प्लॅनिंग करून जर तुम्ही शेड्यूल केलं तर शेंडाळी निश्चितच कंट्रोलमध्ये राहते. ह्या प्लॉटला आता एक साधारणतः 15 ते 20 दिवसांनी आपण दुसरं एकदा निरीक्षण नोंदवू. आता एखादा तोडा केलाय? काहीच नाही अजून, काही नाही, तर थोडस सेटिंग आहे त्याच्यामुळे अजून काय नाहीये. परंतु माझ्या मते 45 दिवसाच्या मानाने प्लॉट आता किमान इथं पाहिजे होता, पण तो नाहीये. 12 मेची लागवड, ते हिट खूप होती ना, 12 खूप होती आणि तुमचं सुरुवातीला प्लॉट पहिले फार म्हणजे डेंजर झोन मध्ये गेला होता. पण त्याच्यातून आपण आता जो काढलाय बाहेर पहिल्या शेड्यूल मुळे, तो निश्चितच आताची कंडिशन समाधानकारक आहे. परंतु ऍक्शन पहिला मुद्दा, डबल ड्रिप लाईन ओढून बेसल टाकून घ्या आणि दुसरं शेड्यूल जे आहे ड्रिपद्वारे करायचं ते अर्जंट करा. आणि महत्वाची बोंडाळीची आपण ती फवारणी पण आता करूया. लॅनकास्टर आणि जिग्रा पॉवर प्लस तुमच्यासाठी मी आणलेलंच आहे. आणि पुढचं शेड्यूल झाल्यानंतर साधारणतः 15 ते 20 दिवसांनी आपण अजून एकदा निरीक्षण नोंदवूया. धन्यवाद.